मंडळी जय शिवराय. मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो. आता बघा हे पेशंट कसे चाललेत बांबूच्या परातीच्या खालून वाकून. हे बांबूचं टोक आलेलं आहे. अनेक जण इथून गेलेले आहेत. हे बघा हे कसे झुकून चाललेले. आता जाऊ शकत नाही माणूस, छातीला लागू शकतं. हे बांबू टोकदार बांबू आहे. स्वतः डॉक्टर झुकून येतोय. ओपीडीचे पेशंट जिथे उभे राहतात रांगेत केस पेपर काढण्यासाठी, तिथेच ही बांबूची परत लावलेली आहे. आणि रिपेरिंगच्या नावाखाली इथे पेशंटची मात्र गैरसोय होती. केस पेपर काढण्याची जी जागा आहे, जी विंडो आहे, जी कॅबिन आहे, तिकडे जाण्यासाठी साधा मार्ग नाही आहे, सरळेत मार्ग नाही आहे. आणि हे बांबूच्या खाली वाकून असं जावं लागतं, यावं लागतं. आणि हा मेन अपघातप्रवण क्षेत्र आहे. हे बांबूचं टोक बाहेर आलेलं आहे. इथून अनेक रुग्ण, लेडीज, जेंट्स, वयस्कर रुग्ण, लहान मुलं देखील या फटीतून, या बेचकीतून गेले. आणि ही हा बांबू लागून मोठी इजा होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. म्हणजेच रोग बरा करण्यासाठी जे रुग्ण इथे येणार आहेत ते इथे जखमी होऊ शकतात. याचं काही सोयीसूतक, काही विचार इथल्या GT हॉस्पिटलच्या प्रशासकीय डॉक्टरांचं, प्रशासकीय अधिकाऱ्यांचं यांना काही घेणं देणं नाही आहे. एक रांग आहे बाहेरून एका विंडोला जाते, दुसरी रांग आहे आपण बघू शकतो. त्या दुसऱ्या रांगेला जाण्यासाठी हे इकडूनच एकमेव रस्ता आहे. आणि तो रस्ता पण हा रिस्की आहे. आता हे गृहस्थ देखील कसे गेले आपण बघितलं. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य क्षेत्राची अशीच दुरावस्था झालेली आहे. आणि अनेक इस्पितळांची, सरकारी इस्पितळांची दैना झालेली आहे. महाराष्ट्राचं आरोग्य खातं हे व्हेंटिलेटरवरती आहे. आणि राज्याच्या आरोग्य खात्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना याचं काही घेणं देणं नाही आहे की महाराष्ट्र राज्यात सरकारी इस्पितळांमध्ये काय नेमकी परिस्थिती आहे, काय रुग्णांना त्रास होतोय, काय गैरसोय आहे. ही आता हे लहान लेकरं आहेत, तिचा जे डोळा किंवा डोकं ज्या हाईटला येतं त्याच हाईटला हा बांबूचं हे टोक आहे. आणि काहीही हादसा, काही अपघात इथे होऊ शकतो, याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. त्या मुलीच्या डोळ्याला देखील या बांबूमुळे इजा होऊ शकते. आता बघा या मुलाला डोळ्याला, डोक्याला लागू शकतं, इजा होऊ शकते. तो तिथेच खेळतोय, ये जा करतोय. परंतु आरोग्य खात्याला किंवा GT हॉस्पिटलच्या प्रशासनाला इथे जर रिपेरिंग करायची होती तर मग केस पेपर काढण्याची जागा ते बदलू शकले असते. ती पर्यायी दुसरी जागा ते देऊ शकले असते. पण तसं त्यांनी केलेलं नाही. स्वतः स्टाफ सेफ कॅबिनमध्ये बसलेला आहे, त्यांची जागा बदललेली नाही. आणि पेशंटला मात्र त्रास होते. आता बघा हे लहान लेकरू घेऊन गेलेली ही महिला आपण बघितली, याच गॅपमधून गेली. आता प्रशासन किंवा आरोग्य अधिकारी ह्या टोकदार बांबूमुळे जर काही इजा झाली, काय अपघात झाला, त्याची जबाबदारी घेणार का? मुळातच ही असा सापळा का मृत्यूचा हा रचलेला आहे? हा मृत्यूचाच सापळा आहे. मुलांच्या डोळ्यातही घुसू शकतो आणि उरातही घुसू शकतो. माणसांच्या पाठीत, छातीत हे टोकदार बांबू घुसू शकतो नक्कीच. ते बघा मी झूम करून दाखवते तुम्हाला. हा टोकदार बांबू आहे. बघा आता हे लहान लेकरू इथं खेळायला आले, तिच्या डोक्याला, डोळ्याला हा बांबू लागू शकतो. ही बेफिकिरी, ही लापरवाही अतिशय संतापजनक आहे. परिस्थितीला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होते सरकारची ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मुळात कारवाई होईल का नाही हीच साशंकता आहे. बघा ह्या चिमुरडीसह आलेला माणूस आता गेला वाकून झुकून. आता ह्या स्वतः GT हॉस्पिटलच्या स्टाफला कशी कसरत करून जावी लागली ते देखील आपण बघितलं. अतिशय रिस्की असं जागा आहे. बघा कसे लोक जात आहेत, येत आहेत. त्या अशा परिस्थितीला बघा आता हा तर माणूस अडकलेला. संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते तेच आपण बघूया. केस पेपरचं काम झाल्यानंतर, डॉक्टरची तपासणी झाल्यानंतर इकडे हा जो टोकदार बांबू आहे त्याच्या डाव्या हाताला औषध घेण्याची विंडो आहे. आणि ती एकच विंडो चालू आहे. आणि तिकडे पण रुग्णांना असं मान वाकून त्या बांबूच्या खाली मान घालून त्या बोलावं लागतंय, सांगावं लागतंय. औषध देणाऱ्या कर्मचाऱ्याशी संवाद साधावा लागतोय.
महाराष्ट्र राज्यातील सरकारी इस्पितळांमधली परिस्थिती नक्कीच बदलायला हवी. सरकार आता तरी याकडं गांभीर्याने लक्ष देईल का